राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यात ठाकरे बंधूंना मोठा दणका बसलेला आहे। या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळालेली नाही। बेस्ट पतपेढीवर आता शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकलेल्या आहेत। बेस्ट पतपेढीतली 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावलेली आहे। त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी सध्या आपल्या सोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर स्वतः जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। एक अत्यंत महत्त्वाचा हा निकाल बेस्ट पतपेढीचा लागल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली गेलेली होती। खास करून ठाकरे बंधूंचं जे पॅनल होतं ते हे पॅनल निवडणूक लढत होतं आणि त्यामुळे चुरशीची ही लढत होईल असं म्हणजे अंदाज बांधला जात होता, पण निकाल काही तसे दिसत नाहीयेत। या सगळ्यामध्ये आपली नेमकी काय भूमिका आहे, आपलं नेमकं काय आकलन आहे या निकालाचं? मला वाटतं खरं म्हणजे ही एक छोटी पतपेढीची निवडणूक होती। अशा अनेक निवडणुका नित्यनेमानं होत असतात, जसे की बीपीटीची झाली, राज्य सहकारी संघाची झाली, मोठ्या मोठ्या निवडणुका होत असतात। परंतु या निवडणुकांना राजकीय स्वरूप कोण देत नाही। सहकारातले कार्यकर्ते, नेते, पक्षापलीकडे जाऊन सहकारात काम करणारी लोक त्या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवत असतात। परंतु प्रतिष्ठेची आम्ही केली नाही। प्रतिष्ठेची उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेबांच्या लोकांनी त्या ठिकाणी केली आणि त्यांनी डायरेक्ट झेंड्यावर त्या ठिकाणी निवडणूक नेली, पक्षावर निवडणूक नेली, जे सहकारात कधी होत नाही। आणि त्यामुळं त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचा होता की मुंबईच्या या बेस्ट कामगारांची निवडणूक आम्ही जिंकली, कारण त्यांना तसं वाटत होतं। 15 वर्ष त्यांची सत्ता होती आणि त्याच्यामुळे त्या जीवावर आम्ही पुन्हा जिंकू आणि त्याचा नॅरेटिव्ह आम्हाला सेट करून महापालिकेत उपयोग होईल अशा एका भ्रामक कल्पनेतनं त्यांनी टेम्पो तयार केला आणि तोंडावर त्या ठिकाणी आपटले। त्याच्यामुळे प्रतिष्ठेची आम्ही केली नाही। आम्ही त्या ठिकाणी निवडणूक सर्वसामान्य सहकारातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक त्या ठिकाणी लढली गेली। त्यांनी 3-4 संघटनांना एकत्रित केलं। त्यांनी आपण बघाल, आम्ही पक्षाचं कुठं कमळ वापरलं नाही, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो वापरला नाही, अगदी माझाही मी सक्रिय असून फोटो वापरला नाही। याचं कारण सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन, कारण जो सहकार धोरणाने मंत्र दिलाय की सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवायचे, ते तंतोतंत आम्ही पाळलं। कामगारांचे प्रश्न घेऊन कामगारांना काय दिलं, कामगारांना काय देणार आहोत याच्यावर निवडणूक लढवली आणि जनतेनं, मतदारांनी, बेस्ट कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि अगदी आम्हाला 7 जागा मिळाल्या। आमच्या 7-8 जागा अगदी 35-40च्या फरकानं गेल्या। परंतु या ठिकाणी उभाटा आणि मनसेचं पुरेपूर त्या ठिकाणी पानिपत झालं आणि त्या ठिकाणी त्यांना 2000चा पल्ला सुद्धा त्या ठिकाणी पार करता आला नाही। म्हणजे ज्या ओबाटाचे सुहास सामंतनीच मगाशी एका मुलाखतीत सांगितलं की 12,000 मराठी कामगार त्या ठिकाणी आमचे स्वतःचे कर्मचारी आहेत। मग 12,000तले 2,000 तुम्हाला जर फक्त मतं मिळतात, याचा अर्थ 10,000 मराठी माणसांनी तुम्हाला झिडकारलं, नाकारलं आणि त्याच्यामुळे हा स्पष्ट संदेश मुंबईत त्या ठिकाणी गेला। कारण आता म्हणाल की बेस्ट कामगारांनी थोडं मुंबईची महापालिका ठरवली जाते का, सोयीनं तुम्ही त्याचं विश्लेषणही कराल, परंतु याच बेस्ट कामगारांनी त्या ठिकाणी शिवसेनेला मोठे केलं, शिवसेनेला ताकद दिले। नारायण राणे असतील, विठ्ठल चव्हाण असतील, अनेक नेत्यांची मी नावं घेईन। त्याच्यामुळं त्यांनी प्रतिष्ठा करून स्वतःच हसं त्या ठिकाणी करून घेतलंय असं मला त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं। आणि त्याचबरोबर दुसरं एक ते नॅरेटिव्ह सेट करायला जायचे की बाबा ईव्हीएम मशीनवर त्या ठिकाणी असं होतं, तसं होतं। मग आता यात बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, 15,000 मतदारांनी मतदान केलं। इथे का नाही, मग बॅलेट पेपर आहे, इथे का नाही तुम्हाला यश मिळालं? त्याच्यामुळे मला वाटतं या निवडणुका एवढ्या प्रतिष्ठेच्या करण्याची आवश्यकता
नव्हती, हा. जेणेकरून झाकली मूठ 1.25 लाखाची होती ती आता फुकाची झालेली आहे. स्वतःच आपण एक्सपोज त्या ठिकाणी दुर्दैवाने झालेला आहात. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून त्या ठिकाणी चालणार नाही. प्रवीणजी, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकीकरण केलं जातंय की काय? या सगळ्या निवडणुकांचं, खास करून या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीकरण केलं गेलं. स्वतः मुख्यमंत्री देखील संध्याकाळी म्हणाले की राजकीकरण करणं योग्य नव्हतं आणि कदाचित तेच मतदारांना पटलं नाही जे या निवडणुकीत मतदान करत होते आणि म्हणून त्यांनी हा निकाल दिला. या अशा निवडणुकांचं राजकीकरण करणं योग्य नाही असंच बोललं जात आहे. आपल्याला काय नेमकं वाटतं याबद्दल? 100% माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडली ती सहकारातली भूमिका असते. आता बघा, मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची गेल्या महिन्यात निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये ते सगळे होतेत ना पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, काँग्रेसचे होते, शिंदे साहेबांचे होते, महाराष्ट्रातली सगळ्या पक्षातली लोक आम्ही एकत्रित घेऊन पॅनल केलं आणि तिथे आम्ही 21 पैकी 20 जागा जिंकल्या. जेव्हा तुमचा पक्षाचा झेंडा येतो, आता सहकारातल्या निवडणुकीमध्ये बघा पक्षाची चिन्ह नसतात कुठेच. याचं कारण की वेगवेगळ्या पक्षाची विचारधारेची लोक असतात, परंतु सहकारात सगळे एकत्रित काम करतात हा संदेश असतो. दुर्दैवानं यांनी झेंड्यावर निवडणूक नेली, पक्षावर निवडणूक नेली आणि कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. यांनी बीएमसीचं राजकारण नजरेसमोर ठेवून संस्थेच्या खांद्यावर, बेस्ट कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण साधण्याचा जो प्रयत्न होता तो त्यांच्या अंगाशी त्या ठिकाणी आला. आणि 15 वर्ष आपण त्या ठिकाणी बेस्ट कामगारांसाठी काय केलं हे आपण सांगितलंच नाहीत. तुम्ही फक्त त्या ठिकाणी आमच्या आई काढत बसलात, आमचे बाप काढत बसलात, मुंबई बँक आमच्या बापाची आहे का. त्यामुळे मला वाटतं हे लोकांना आवडत नाहीये. लोकांना रचनात्मक काम, आम्ही काय केलं, काय करणार आहोत. आम्ही तसंच निवडणुकीला गेलो ना. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन दिली, परमनंट केलं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोविडचा भत्ता दिला, ज्याच्यासाठी प्रसाद लाडने आग्रह त्या ठिकाणी केला. आणि आम्ही काय करणार आहोत हा अजेंडा घेऊन लोकांसमोर गेलो ना. लोकांना गृहीत धरलं नाही. 15 वर्ष आमचे बेस्ट कामगार आहेत, जातात कुठे. त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी गृहीत धरलं आणि त्यांना अंदाज पण लागला नाही की आपण 0 जागा त्या ठिकाणी आपल्या पदरात पडतील. जे की सकाळपासून मीडियात, सोशल मीडियात 21-0नी उबाटा जिंकली त्यांचे दोघे एकत्रितपणे असं चालवलं होतं. ते मला वाटतं सपशेल तोंडावर पडली. ही वस्तुस्थिती आपल्याला मानून घ्यावीच लागेल. प्रवीणजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या वेळेला या निवडणुकी संदर्भातलं वातावरण तयार होत होतं, ज्या वेळेला सभा घेतल्या जात होत्या, प्रचार सुरू होता, आर्थिक अनियमिततेचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्या आरोपांनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा गाजला की बेस्टच्या निवडणुकीमध्ये आर्थिक अनियमिततेचा मुद्दा देखील समोर आला. या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? म्हणजे या एका फॅक्टरमुळे सुद्धा मतदानावर परिणाम झाला असं वाटतं? मला एक आपण सांगा, नाचता येईना अंगण वाकडं. हार झाल्यावर आपण मोठ्या मनाने त्या ठिकाणी हार स्वीकारली पाहिजे. हार कशामुळे झाली त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि पुन्हा त्या ठिकाणी त्या बेस्ट कामगारांसाठी कामाला लागायचं, त्यांच्यासाठी पुन्हा आम्ही ताकदीनं काम करू. हे झालं स्पोर्टिंगलीचं राजकारण. आता जर त्या ठिकाणी पैसे वाटप, आर्थिक गैरव्यवहार असता तर आम्हाला 4,500 लोकांनी मतदान केलं असतं का? बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी यांचं पोपटपंची, फक्त बोलायचं, करायचं काहीच नाहीये. वाटेल ते आरोप करायचे, टोमणे मारायचे, आईबाप काढायचे. मला वाटतं लोकांना हे आवडत नाहीये. लोकांचे इश्यू, लोकांचे प्रश्न, लोकांचे दुःख, लोकांच्या वेदना यांना आपण हात घातला पाहिजे ना. बरोबर. प्रवीणजी, पक्षीय राजकारणाचा विषय थोडा बाजूला ठेवून सहकाराचा हा मुद्दा आहे, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात. पण ज्या वेळेला आता शशांकराव देखील भाजपमध्येच आहेत आणि प्रसाद लाड आणि त्यांचे जे इतर पॅनलमधले म्हणजे सहकारी होते ते सुद्धा बऱ्याच अंशी महायुतीशी जोडले गेलेले. तुमचा सुद्धा भक्कम पाठिंबा होता प्रसाद लाड यांना. पण एकीकडे ही निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी केली गेली की काय असं देखील बोललं गेलं. याचा परिणाम आगामी पालिका निवडणुकीवर होणार नाही होणार ते समजून येईलच. पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दल प्रवीणजी काय सांगा? नाही, त्यांचा जो नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी जो काही उपद्व्याप सुरू होता तो या ठिकाणी बेस्ट कामगारांनी सपशेल हाणून पाडला.
की तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुमचं महापालिकेचं राजकारण करू नका हो. आपण आमच्यासाठी काय केलं, काय करणार आहात यावर त्या ठिकाणी बोला. परंतु ते यावर बोलले नाहीत आणि आम्ही नेमकं जाऊन त्यांच्या कॉलनीत जाऊन बाबा त्या कॉलनीची अवस्था काय आहे, त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्या कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी आपण आश्वस्त त्यांना त्या ठिकाणी केलं. त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, यासाठी आम्ही संवेदनशील आहोत. निवृत्तीनंतर त्या ठिकाणी तुम्हाला दिलासा देण्यासाठी मुंबई जिल्हा बँक आणि तुमची क्रेडिट सोसायटी काही संयुक्त योजना करता येतील का, असा आम्ही अजेंडा घेऊन गेलो. हे फक्त आमचे आईबाप काढत बसले. तुम्ही लोकांना काय दिलं किंवा देणार आहात याच्यावर आपण बोललाच नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा कळत नकळत आशीर्वाद त्या ठिकाणी पाठीशी होता. त्याच्यामुळे कामगारांना एक विश्वास होता की ही लोक देऊ शकतात. माननीय मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, आम्ही त्यांना विनंती केली तर त्याला आपल्याला प्रतिसाद मिळू शकतो, असा एकत्रित सर्व परिणाम त्या ठिकाणी झाला. आणि यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तो त्यांच्या अंगलट आला. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की या निवडणुकीचा आणि आगामी पालिका निवडणुकीचा संबंध जोडण्याची गरज नाही, पण थोडंसं धाडसी प्रश्न विचारतो, तुम्हाला खरंच असं वाटतं का की याचा परिणाम होणार नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट येत्या काळात जाणवणार नाही? कारण प्रयत्न तर झाला ठाकरे बंधूंकडनं, तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं भाजपचे जे पॅनल होते ते तर खात्री होती त्यांना की विजय होणारच आहे आणि तसे निकाल देखील समोर आले, पण खरंच तुम्हाला असं वाटतं की या दोन गोष्टींचा परिणाम एकमेकांवर होणार नाही? हे बघा, एखादा विषय झाल्यानंतर निश्चितच त्याचा परिणाम होत असतो. आता मला सांगा, सुहास सामंत यांनी मगाशी सांगितलं की 12,000 मराठी कर्मचारी या ठिकाणी आमच्या पतसंस्थेचे आहेत, आमचे युनियनचे आहेत. तुम्हाला मतं मिळाली फक्त 2,000. याचा अर्थ 10,000 मराठी माणसाने तुम्हाला झिडकारलं. ही वस्तुस्थिती समोर आली ना. झाकली बूट 1.25 लाखाची होती, ती तुम्ही उघडी केलीत. तुम्ही बॅलेट पेपरवर आमच्यावर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायचे की हे ईव्हीएमवर करतात, बॅलेट पेपरवर घ्या. आता हे 15,000चं मतदान बॅलेट पेपरवर झालं. मग बॅलेट पेपर होऊन पण तुम्हाला त्या ठिकाणी जनतेनं, विशेषतः मराठी माणसांनी नाकारलं. याचं उत्तर आपण काय देणार? आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीत ते उघडे पडले. आणि त्याच्यामुळे ते जो नॅरेटिव्ह सेट करायला जात होते तोच नॅरेटिव्ह त्यांच्यावर त्या ठिकाणी उलटला. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एखाद्या विषयातनं एखादा हवा निर्माण होत असते, लोकांना तो विषय प्रभावित करत असतो. आणि त्याच्यामुळं इथे 0 जागा येणं आणि 2 ठाकरे बंधू एकत्रित येऊन अशा प्रकारची परिस्थिती येण्याचा परिणाम तो होतोच ना जनमानसावर. बरं, प्रवीणजी, शेवटचा प्रश्न विचारतो. शशांक राव यांच्या पॅनलनं जो विजय मिळवला, प्रसाद लाड यांच्या पॅनलनं जो विजय मिळवला, शशांक राव जायंट किलर ठरले असं सातत्यानं बोललं जात आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांची रणनीती होती, प्रसाद लाड यांना सुद्धा 7 जागा मिळाल्या, त्यांची देखील रणनीती यशस्वी ठरली. या दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीविषयी, त्यांच्या आगामी या सगळ्या विजनविषयी आपली काय नेमकी प्रतिक्रिया, आपली नेमकी काय आकलनाची भूमिका या संदर्भातली? नाही, केवळ शशांक राव जायंट किलर ठरले नाहीत, तर खरे जायंट किलर प्रसाद लाड ठरले. हो, मी दोघांची नावं घेतली, त्याबरोबर दोघंही ठरले जायंट किलर असं शशांक राव आले. कारण 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 आपण बघा की या दोन्ही नेत्यांना, दोन्ही पक्षांना थेट अंगावर प्रसाद लाडनी घेतलं. त्या ठिकाणी त्याचा फायदा शशांक रावना झाला. शशांक रावांवर त्या ठिकाणी आम्ही टीका केल्याने बोललो नाही. आम्ही त्या ठिकाणी दोन्ही यांच्या जी महाविकास किंवा दोघांची युती जी 2 पक्षांची होती त्याच्यावर बोललो. पतसंस्थेचं 10-15 वर्षातला भ्रष्टाचारावर बोललो. आणि आम्ही हे कसे निष्क्रिय, आम्ही काय करू हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि प्रसाद लाडांचा जर आपण निकाल त्या ठिकाणी पाहिला तर 31.42% एवढी मतं प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी कब्बशीला आहेत आणि 31.18 मतं ही शशांक रावना आहेत. म्हणजे प्रथम क्रमांकाची मतं प्रसाद लाडना आहेत. आलं का लक्षात? आता इकडे 2-5 मतं क्रॉस होतात. आमच्या 35 जागा त्या ठिकाणी आमचा चोवाटकर आहे आणि आमचा केरेकर आहे, हे 30-35 मतांनी फक्त पडले. आणि खालच्या रिझर्व्ह 4, म्हणजे ह्या 6 जर जागा आमच्या आल्या असत्या
तर 8 जागा आमच्या होत होत्या. तथापि त्या ठिकाणी निवडणुकीला मागे पुढे त्या ठिकाणी होतं. एखाद्या डेपोतला उमेदवार असेल तर त्या डेपोतल्या उमेदवाराला प्राधान्य असतं. मग काही मोठ्या डेपोत आमचे उमेदवार नव्हते, हा. त्याचा 5-50 मतांचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. असं करून आम्हाला एक 84 मतं असतील, 80 ते 84, हो. तर आमच्या 21 जागा आल्या असतात. हो. त्याच्यामुळे या ठिकाणी जायंट किलर ठरलेच तर ते प्रसाद लाड ठरले. आणि अर्थात शशांकरावांना चांगलं त्या ठिकाणी संख्येनं उमेदवार आल्यामुळे त्यांचंही कौतुक आणि अभिनंदन तर आपण केलंच पाहिजे. परंतु ते कधी उबाठा किंवा मनसेवर बोलताना दिसले नाहीत. पतसंस्थेच्या कारभाराच्या विषयी ते आता बोलतायत, पण मला फिरताना भाषणात कुठे असं ते बोललेले दिसले नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रसाद लाडनी निवडणूक अंगावर घेतली. काय या ठिकाणी होईल माहीत नव्हतं. 21-0 जागा त्या ठिकाणी आणणार अशा आविर्भावात त्यांचे नेते सांगत होते. परंतु मला कामगारांसाठी लढायचं आहे. मी कामगारांचं नेतृत्व करतो, सहकारात काम करतो. मुंबई बँकेत याच पगारदार पतसंस्थांना आम्ही नेतृत्व करतो. हा. तर त्यांचं पालकत्व माझ्याकडे आहे. या भूमिकेतनं ते लढले आणि त्या ठिकाणी ते जिंकले. ठीक आहे, नक्कीच. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीला इतका वेळ दिलात आणि या महत्वाच्या मुद्द्यावर धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.